SMD फिजिक्स अँड मॅथ्स अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे. मित्रो, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड मधला बढिया आणि सोपा पॉइंट सांगत आहोत. इक्विलिब्रियम कंडिशन ऑफ लिक्विड. Obtain the equilibrium condition of liquid drop on the clean glass surface and discuss different cases. असं काही समजणार नाही. मी सांगून राहिलो बघा, हे झाली तुमची सॉलिड सरफेस. असं क्लिअर कट लिहून राहिलो बघा, हे आहे बा सॉलिड. याच्यावर एक लिक्विडचा ड्रॉप टाकला, या झाला लिक्विडचा ड्रॉप. ठीक आहे बाबा. हा झाला त्याला टँजंट. ठीक आहे. ह्या काय झाला बा, ह्या असा मोजल्या जाईल. तो आहे बा, लक्षात ठेवा, हा वाला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. बोल बा, हा काय आहे रे बा, स्पष्ट लिहून राहिलो लिक्विड असं दिसते. मग आता हे लिक्विड आहे, हे सॉलिड आहे. तर मग लक्षात ठेवा, या सॉलिड सरफेसच्या इकडं, या सॉलिड सरफेसच्या इकडं कोण राहील बा, तर इकडं एअर राहील, इकडं एअर राहील, इथं पण एअर राहील. मग आता एवढं जर झालं असन तर लक्षात ठेवा, या लिक्विड, सॉलिड आणि एअर मधलं नातं सांगतो. ठीक आहे. काय सांगून राहिलो बा, तर बा याले म्हणता येते का, कन्सिडर द लिक्विड ड्रॉप ॲट इक्विलिब्रियम. कन्सिडर द लिक्विड ड्रॉप ॲट इक्विलिब्रियम ऑन द सरफेस ऑफ द सॉलिड. 3 इंटरफेसेस आर फॉर्म. 3 इंटरफेसेस आर फॉर्म. तीन जणांचं नातं येणार आहे. एक आहे सॉलिड सोबत संबंध आला लिक्विडचा. बोला, सॉलिड सोबत इथं असणाऱ्या हवेचा आणि या लिक्विडचा एअर सोबत, म्हणजे 3 इंटरफेसेस फॉर्म झाले. मग काय बोललो बा, कन्सिडर द लिक्विड ड्रॉप and at the equilibrium on the surface of the solid, 3 interfaces are formed. Solid, liquid, number 1. दुसरं लक्षात ठेवा, इथं काय आहे बा, तर एअर आहे. इकडं काय आहे तर एअर आहे, इकडं काय आहे तर एअर आहे. नंबर 1 सॉलिड लिक्विड, नंबर 2 सॉलिड एअर अँड नंबर 3 लिक्विड एअर. बोला, मग आता फायदा काय झाला, बोला, समजते का? ठीक आहे. माझं म्हणणं आहे बघा, T1 काय बा, व्हॉट इज टी? टी इज द सरफेस टेन्शन, फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन. मग लावून ऐकता, हा जो T1 मी घेतला, मी स्पष्ट दाखवत आहो का, तो T1 या म्हणा, समजा या वाला, या समजाचा T2 आणि या समजाचा T. तर मग T1 चं वर्णन करत आहोत. T1 बी दी फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन. ठीक आहे. ऍट दी, इथं एअर आहे हो, ऍट दी एअर सॉलिड सरफेस. बोला, एवढं जर झालं असल तर बा आपल्याला डोक्यात आलं पाहिजे. ठीक आहे. पहिला मुद्दा सांगत हाव का, हे जे मॅग घेतलं आहे ना, एअर सॉलिड सरफेस म्हटलं तर याले आहे ना, लिक्विड एअर सरफेस म्हणा किंवा सॉलिड लिक्विड, आपल्याला 3 सांगायचे आहे. तर मग पहिला सांगला माका T1 काय भानगड आहे, तर फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ऍट दी आहे ना, सॉलिड लिक्विड सरफेस. इथं लिक्विड, इथं सॉलिड. दुसरा T2, मग ह्या मी लिहून राहिलो, खास करून लिहत ऑफ फोर्स ड्यू टू असं सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन कोणती घेतली म्या, ऍट दी आहे ना, ऍट दी लिक्विड सॉलिड सरफेस.
लिक्विड सॉलिड सरफेस. बस आता लिहायचं कामच नाही यामध्ये. T2 म्हटलं तर काहीतरी घ्यायचं बा फोर्स आहे ना, मनात कसं फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन, यावाला फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन अँड एअर सॉलिड सरफेस किंवा इंटरफेस. तर मला लक्षात ठेवायचं लिक्विड सॉलिड सरफेस म्हणण्याच्या ऐवजी इंटरफेस म्हणा, आमने सामने. तर T2 झाला फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ऍट दी लिक्विड सॉलिड इंटरफेस म्हटलं तर इथं म्हणायचं एअर सॉलिड इंटरफेस, एअर सॉलिड असं. T3 म्हटलं तर डोळ्यानं दिसते बा का T3 कोणाचा आहे. तर बा लक्षात ठेवा एअर आणि लिक्विड. तर बा सर फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ऍट दी एअर लिक्विड इंटरफेस. इथं येणार आहे एअर लिक्विड. बोल बा एवढं जर झालं असं तर एवढूच हाय राजा, काहीच नाही याच्यात. बरोबर कसं सांगताय ते. कन्सिडर द लिक्विड ड्रॉप at the equilibrium on the surface of the solid. Three interfaces are formed: solid, liquid, solid, air. Solid लक्षात ठेवायचं, समजते. Solid, liquid आहे ना, solid, air आणि liquid air. मग पहिलं लिहायचं let T1 be the force due to surface tension at the आहे ना solid liquid interface. Number 2, T2 be the force due to surface tension at the solid air interface. Number 3, T3 be the force due to surface tension at the liquid air interface. Air liquid बना का liquid air म्हणा, दोघांचा अर्थ एकच. पुढे म्हणायचं बघा let theta be the आहे ना angle of contact. Let theta be the angle of contact for given liquid solid pair. जे लिक्विड दिलं असन ते, जे सॉलिड दिलं असन ते, त्याच्या मधात असणारा जो अँगल आहे त्याला म्हणते अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. लेट थीटा बी द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन गिवन लिक्विड सॉलिड पेयर. बोल बा ठीक आहे. आता शब्द वापरला बा का बा हे लिक्विड कसं आहे, ड्रॉप या लिक्विडचं इक्विलिब्रियम मध्ये. ठीक आहे. तर बा मन लावून ऐकायचं, मी थेस म्हणून राहिलो द ड्रॉप इन द इक्विलिब्रियम. ड्रॉप इज इन इक्विलिब्रियम. देऊ ना हाय. Therefore, horizontal component must become. समजते का? Horizontal component must balance each other. हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट पहिल्या चॅप्टर मध्ये शिकवलं आहे ना. काही असला समजा तर तो फोर्स रिझॉल्व होत असेल तर त्याचे दोन तुकडे पडते. किती तुकडे पडते? दोन. इथं फोर्स कोण आहे? मात्र टेन्शन. T1 आहे, T2 आहे, T3 आहे. T1 आहे, T2 आहे, T3 आहे. हा फोर्स आहे ना. कॉम्पोनंट म्हटलं तर डोक्यात लावायचं का बा एक डाव लावायचा साइन, एक डाव लावायचा कॉस. मा पहिल्या चॅप्टरची व्हिडिओ आहे का, समजून जाईल. आता मनात काही फायदा नाही. मी म्हटलं बघा ड्रॉप इज इन इक्विलिब्रियम. देअरफॉर का होते हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट मस्ट बॅलेन्सेस इच अदर. हे जे लक्षात ठेवा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट तर तडकन आलं पाहिजे का कोण कोण राहायचे बघा. ज्याले कोणाचं असेल त्याले फक्त एक डाव साइन लावायचा. जसं T3 sin थीटा तर T3 cos थीटा. ज्यावेळेस साइन आणि कॉस फोर्स ले लागला तर त्याला म्हणते कॉम्पोनंट. असं आहे. मग आता एवढं जर झालं असेल तर ते मी आता क्लिअर करत आहो. मी म्हटलं बा एवढंच वाक्य म्हटलं द ड्रॉप इज इन इक्विलिब्रियम. देअरफॉर द हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट मस्ट बॅलेन्स इच अदर. कसं बॅलेन्स करते ते सांगतो. तर बा लक्षात ठेवा, मन लावू नाही का. ठीक आहे. पाक कसं समजते. हा तर मी सांगून राहिलो हे फिगर मी आता इथं दाखवतो. ठीक आहे, बरोबर आहे का. असं तुमच्या पुस्तकामध्ये हे फिगर नाही दिली असं आहे, पण जे मी दाखवत आहोत ते 100% ॲक्युरेट.
हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट बॅलेन्सेस मस्ट बॅलेन्सेस इच अदर म्हणताय. तर पहा हा जो T3 आहे हा याला लागते कॉम्पोनंट. तर एक कॉम्पोनंट लक्षात ठेवा, इकडं कोण आहे T1. तर या T1 एक कॉम्पोनंट इकडं लागतो T3 cos थीटा आणि एक इकडं लागते T3 sin थीटा. मग त्या T3 ले sin न cos लावलं तर त्याला कॉम्पोनंट. इकडं कोण आहे T2, तर इकडं लिहायचं T2. आता त्यानं का सांगलं का बा हे कॉम्पोनंट काय करतात, एकमेकाला बॅलेन्स करतात. ठीक आहे, तर मग डोक्यात सिंपल साधं आलं पाहिजे. इकडं कोण कोण फोर्स ऍक्ट होत आहे, तर एक होत आहे T1 आणि दुसरा होत आहे T3 cos थीटा. T3 cos थीटा आणि इकडं होत आहे T1. इकडं कोण होत आहे रे बा T2. इकडल्या तर बॅलन्स काही हायच नाही, इकडं काही हायच नाही, तर हा काय बॅलन्स करणार आहे. म्हणजे बॅलन्सिंग फक्त इकडं आलं आणि इकडं आलं. मग आता कॉमन सेन्सची गोष्ट आहे का बा हे जर कमी जास्त असतं तर हे सरफेस प्लेन राहिलीच नसते. हे बरोबर इकडं जेवढा आहे तेवढंच इकडं आहे. तर बा हा एकटा काय करते, तर या दोघाला बॅलन्स करते म्हणून तो प्लेन सरफेस आहे. तर बा या दोघाला बॅलन्स करते म्हणजे या दोघा बरोबर कोण आहे बा, तर या एकटा असं आहे बा. मग हा प्लस आहे ह्या इकडं आला तर T2 मायनस T1 बरोबर T3 cos थीटा आणि ह्या इकडं आला तर T2 मायनस T1 अपॉन T3 इज इक्वल टू cos थीटा. तर मला लक्षात ठेवा इक्विलिब्रियम कंडिशन काय आहे यालेच म्हणते राजा. फक्त पुस्तक तुमचं काय सांगते का बा cos थीटा इज इक्वल टू T2 मायनस T1 अपॉन T3. हे इकडं लिहिणे हे तिकडं लिहिते हे झालं पुस्तक आहे ना. दिस इज द इक्विलिब्रियम कंडिशन फॉर लिक्विड ड्रॉप ऑन क्लीन सरफेस. हे हो कंडिशन पाठ पाहिजे. आता तुमच्या डोक्यात काय आलं पाहिजे, याच्या केसेस मी पहिले प्रश्न सांगला का बा ऑब्टेन द इक्विलिब्रियम कंडिशन ऑफ लिक्विड ड्रॉप ऑन ए क्लीन ग्लास सरफेस. तर हे हो बा आहे ना. अँड डिस्कस लक्षात घ्या डिफरंट केसेस. तर त्या केसेस पाहणार. अरे केसेस म्हणसान तर एवढं भंगार आहे हे मिटवतो थोडंसं आहे ना, मनानं जोडवता येते. ठीक आहे पहा फळ्याकडं पाहतो ते सूत्र मी इथं लिहित आहो. यालाच इक्विलिब्रियम कंडिशन म्हणतात रे बा. T2 मायनस T1 अपॉन T3. आता आपल्याला काय लक्षात आलं, केस कशी घ्यायची विचार कसा करायचा केस वर असं आहे ना. हे इथं पाहतो तेच आपल्या केसेस आहे का बा T2 मायनस T1 आहे. समजा T2 एक डाव मोठा घ्यायचा याच्यापेक्षा, एक डाव याच्या बरोबर घ्यायचं, सॉरी एक डाव लहान घ्यायचा एक डाव मोठा. आता ह्या मोठा घेतला तर अशी कल्पना कर का T2 ची किंमत 5 न T1 ची किंमत 3. म्हणजे बा इथं 5 ठेव इथं 3 ठेव. ह्या मोठा घ्यायचा ह्या लहान घ्या. म्हणजे मोठ्यातून लहान गेला म्हणजे 5तून जर 3 गेला तर 2 आला म्हणजे पॉझिटिव्ह आला. तो किती आला हे नाही, हा मोठा असेल ना ह्या लहान असेल तर त्याचं उत्तर पॉझिटिव्ह येईल. ठीक आहे. आता पॉझिटिव्ह आला तर ह्या बी पॉझिटिव्ह आहे म्हणजे पॉझिटिव्हले पॉझिटिव्हनं भागलं आपण. तर बा येणार काय येईल हे महत्व नाही, येईल कसा रे बा. तो पॉझिटिव्ह भागिले पॉझिटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह. म्हणजे cos थीटाचं उत्तर कसं आलं रे बा, तर पॉझिटिव्ह आलं. नाही समजलं का, बिलकुल समजायला पाहिजे. म्या म्हटलं T2 ग्रेटर दॅन T1 असं तर तळकन लिहा तर cos थीटा इज पॉझिटिव्ह हे त्याचा अर्थ आहे. आणि cos जेव्हा जेव्हा पॉझिटिव्ह राहते तेव्हा तेव्हा त्याचा कोन 90 पेक्षा लहान असते. हे वैशिष्ट्य आहे. आणि निगेटिव्ह असेल याची किंमत तर त्याचा कोन 90 पेक्षा मोठा राहते. बोला मग हे एवढं बयार काम आहे, अक्कल पाहिजे बस. तर मला तर काय माझं T2 आहे ना मायनस पहिली केस
का बाई वेन लक्षात घ्या T2 ग्रेटर दॅन T1 आहे ना, तर का होणार आहे T2 ग्रेटर दॅन T1 cos theta is positive and therefore angle theta is less than 90 degree and it is लक्षात घ्या and hence angle of contact theta is acute 90 पेक्षा लहान असते. झाली बा पहिली केस. याच्यावरून दुसरी केस तर तुला मनानं झोडपता येते. कसं मांडता येते T2 लेस दॅन T1 लिहा वेन T2 लेस दॅन T1 हा जर लहान असल तर बा इथं लिहून टाक 3 न इथं लिहून टाक 5 म्हणजे का होणार आहे 3 - 5 म्हणजे -2 म्हणजे निगेटिव्हले पॉझिटिव्ह न भागलं तर निगेटिव्ह उत्तर आहे. तर रपकन लिहायचं का वेन T2 लेस दॅन T1 आहे ना कॉस्ट आहे ना व्हॅल्यू ऑफ कॉस थीटा इज निगेटिव्ह अँड देअरफॉर द अँगल आहे ना थीटा इज ग्रेटर दॅन 90 डिग्री हेन्स अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज ऑब्ट्यूज. बोल ठीक आहे. आता एवढं जर झालं असं तर बा पुढचं सांगतो तिसरी कंडिशन. तिसरी कंडिशन का होती बा T2 - T1 ह्या एवढी वजाबाकी कोणाबरोबर मात्र T3 बरोबर. पाय मी का सांगत आहो हे इथं लिहितो मैदानात केस 3 का बा इफ T2 - T1 बरोबर T3 याची सबट्रॅक्शन याच्या बरोबर आलं तर हो ना काही प्रॉब्लेम नाही ना. तर याच्या ऐवजी भराचं T3 भरला तर का होते मग cos थीटा बरोबर T3 भागीला T3 कटला याची किंमत किती आली मग 1 आली. म्हणजे बा थीटा इज नियरली इक्वल टू काय मग लक्षात घ्या. आता cos थीटाची किंमत 1 केव्हा राहते जेव्हा त्याचा कोन अँगल 0 चा असते. तर मग अर्थबोध याद आला का थीटा इज नियरली इक्वल टू 0 असं. म्हणजे मग आपल्याला तिसरी कंडिशन सांगता येते का इफ T2 - T1 is equal to T3 cos theta is equal to 1 and it means that theta is nearly equal to 0. तिसरी कंडिशन. चौथी कंडिशन त्याच्यापेक्षा भयान आहे का मग T2 - T1 हेच घ्यायचं हो हे इथं लिहून राहिलो चौथी T2 - T1 ग्रेटर दॅन T3 असं. आता ग्रेटर दॅन T3 म्हटलं तर ह्या मायनस आहे T1 समजते का. याचं तिकडं पक्षांतर केलं तर T2 ग्रेटर दॅन आहे ना T1 प्लस T3 पक्षांतर करता येते. हा मायनस आहे तिकडं गेला तर प्लस असं. ठीक आहे. मग आता एवढं जर झालं असेल का T2 ग्रेटर दॅन T1 प्लस T3 याचा अर्थ समजते का. तर याचा अर्थ झाला बा cos थीटाची किंमत लक्षात ठेवा देन cos थीटा ग्रेटर दॅन 1 आहे ना. आणि cos थीटाची किंमत ऑसिलेशन मध्ये येईल तुम्हाला मी सांगेन अँगल कसे काढायचे. ठीक आहे. तेव्हा मी ट्रिक सांगेन रप्पड पटपट काढता येईल साइन कॉसची कोणताही अँगल. तर मग cos थीटा ग्रेटर दॅन 1 असं जेव्हा म्हटल्या जाते तर cos ची किंमत बाप जन्मात कवा 1 पेक्षा मोठी नाही राहत लहानच राहते कमीत कमी 1 राहते पुढं मोठी नाही होत म्हणजे which is impossible. बोला जर हे इम्पॉसिबल आहे याचा अर्थ काय बात दुसऱ्या शब्दात कसं सांगता येते का बा इक्विलिब्रियम पॉसिबलच नाही. बोला समजते इक्विलिब्रियम पॉसिबल नाही त्याचा अर्थ काय तर असा थेंब नाही राहणार हे असा पसरून जाईल. बोला समजते का. पसरला म्हणजे ड्रॉप तयार होणार नाही. मग पहिले लिहायचं बघा वेन आहे ना इफ T2 - T1 ग्रेटर दॅन T3 याचं पक्षांतर T2 ग्रेटर दॅन T1 प्लस T3 therefore cos theta greater than 1 and which is impossible. In other words equilibrium is not possible. It means that लक्षात घ्या liquid spread on the surface of the solid and drop will not fall. थेंबच नाही तयार झाला तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट विचारच कुठं करता. हे आहे त्याच्या डिफरंट केसेस 4 केसेस आहे भाऊ. बस 4 केसेस काही दम नाही हे याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा. एक डाव ग्रेटर दॅन एक डाव लेस दॅन एक डाव याच्या बरोबर T3 आणि एक डाव हा T3 पेक्षा मोठा झाला विषय संपला. बोल एवढं जर झालं असं ना तर आता बोगस पॉइंट आहे काही फॅक्टर अफेक्टिंग द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट.
ठीक आहे. फॅक्टर अफेक्टिंग द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. बोगस म्हणण्याच्या ऐवजी प्रश्न परीक्षेत विचारणारे आहे, पण मग याले आहे ना काही जोड नाही जात, एकदा ऐकलं मनानं झोळपता येईल. म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्टची जी व्हॅल्यू आहे, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज थीटा, याची जी किंमत राहील हे कोणावर अवलंबून आहे. फॅक्टर अफेक्टिंग द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, या अँगल ऑफ कॉन्टॅक्टला कोणते फॅक्टर आहे ना अफेक्ट करतात. तर पहिला आहे मला लक्षात ठेवायचं. कसं लिहायचं रे बाबा? द व्हॅल्यू ऑफ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिपेंड्स ऑन द फॉलोइंग फॅक्टर. नंबर 1 असं, ठीक आहे. पहिला आहे मग नेचर ऑफ लिक्विड अँड सॉलिड. नेचर ऑफ लिक्विड अँड सॉलिड आहे ना इन कॉन्टॅक्ट आहे ना. काही काही मुज्जोर आहे तर काही बाहेर चांगले आहे. उदाहरणार्थ वॉटर पटकन काय करते, ओलं करते, ते त्याचं नेचर आहे ओलं करायचं सॉलिड सरफेसली. मर्क्युरी टाक बरं, ओलंच नाही करत. अर्थबोध या झाला बघा, ह्या ओला व्हायला तयार असेल तर ह्या ओला करायला तयार नाही. म्हणजे नेचर पहिला पॉइंट आहे, नेचर ऑफ द लिक्विड अँड सॉलिड सरफेस आहे ना, विच आर इन कॉन्टॅक्ट विथ इच अदर. ज्यावेळेस लिक्विड आणि सॉलिड एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात, याचं जर नेचर ओलं करण्याचं असेल तर वेगळा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट राहील. याचा नेचर जर ओलं करण्याचं नसेल तर वेगळं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट राहील. तर मग मला सांगा, जर ओलं करत असेल तर 90 पेक्षा लहान राहील, ठीक आहे. पूर्ण ओलं करत असेल तर 0 राहील, आणि ओलंच करत नसेल तर बा ऑप्ट्यूज राहील, म्हणजे 90 पेक्षा मोठा. म्हणजे बदलला का नाही, म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्टवर इफेक्ट झाला का नाही झाला. आणि म्हणून पहिलं लिहायचं, द व्हॅल्यू ऑफ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिपेंड्स ऑन द फॉलोइंग फॅक्टर. नंबर 1 नेचर ऑफ द सॉलिड अँड लिक्विड विच आर इन कॉन्टॅक्ट विथ इच अदर. बोला, ठीक आहे. दुसरा बा, हा लिक्विड घेतला, इम्प्युअर घेतला, भेसळवाला आहे ना. इफ द इम्प्युरिटी इज प्रेझेंट इन लिक्विड, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज चेंज. पटकन केसा एवढं जर इम्प्युअर असलं ना, एवढूसाही फरक पडला ना, तर रक्कन अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बदलतो. म्हणजे बा अर्थबोध या झाला, इम्प्युरिटी, इफ द इम्प्युरिटी इज प्रेझेंट इन द लिक्विड, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज चेंज. बोला. तिसरा आहे बघा, या लिक्विडचं टेम्परेचर वाढवून टाकलं आहे ना. इफ द टेम्परेचर ऑफ द लिक्विड इन्क्रीजेस, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आल्सो, लक्षात ठेवा, इन्क्रीजेस. बोला. सॉरी, डिक्रीजेस. हा, इफ द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, काय म्हटलं बा, इफ द टेम्परेचर ऑफ द लिक्विड इन्क्रीजेस, इट्स अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिक्रीजेस. टेम्परेचर वाढलं तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिक्रीज होतो. मोस्ट सॉरी. बोला. अरे हो का नाही. पुढचं का बाय, आज जसा सॉलिड सरफेस घेतलं, आज जसं लिक्विड घेतलं, असं तू किती वर्षानंतर घे, तेच बिलकुल तशाच क्वालिटीचं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसा राहील, सारखा राहील. म्हणजे फॉर ए गिवन सॉलिड लिक्विड पेअर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट रिमेन्स कॉन्स्टंट, बदलत नाही. बोला. दुसरा पॉइंट आहे इफेक्ट ऑफ इम्प्युरिटी. समजते का? इफेक्ट ऑफ इम्प्युरिटी ऑन सरफेस टेन्शन. काय भानगड आहे बा, तर बा लक्षात ठेवायचं. समजते का? बस या लिक्विड मध्ये एक खडा टाकाचा मिठाचा, त्याला सोडियम क्लोराईड म्हणते, कॉमन सॉल्ट म्हणते. समजते का? आहे ना. वेन लक्षात ठेवायचं आहे ना. वेन soluble substances like sodium chloride, which is also called as common salt, is dissolved in water. काय होतो बा, का बा सरफेस टेन्शन ऑफ वॉटर इन्क्रीजेस. पटकन या वॉटरचं सरफेस टेन्शन वाढते. म्हणजे एक खडा फक्त टाक, चेंज होते. ठीक आहे. वेन काय म्हटलं बा, का सोडियम क्लोराईड इज ॲडेड इन दी वॉटर, सरफेस टेन्शन ऑफ दी वॉटर इन्क्रीजेस. असं आहे. ठीक आहे. दुसरं सांगत हा कम्प्लीट सोल्युबल सबस्टन्स आहे, आणि म्हणून शब्द वापरला पाहिजे का, वेन सोल्युबल सबस्टन्सेस लाईक सोडियम क्लोराईड इज ॲडेड इन दी वॉटर, सरफेस टेन्शन ऑफ वॉटर इन्क्रीजेस. काहून असं बोलायचं, तर दुसरा पॉइंट आपल्याला म्हणायचा आहे, वेन स्प्रिंगली सोल्युबल, स्प्रिंगली म्हणजे किंचित, वेन स्प्रिंगली सोल्युबल सबस्टन्सेस इज ॲडेड इन दी वॉटर सच ॲज फिनॉल, ठीक आहे, और डिटर्जंट, कोणतंही पावडर कपडे धुवायचं,
ठीक आहे. काय होते बा, तर सरफेस टेन्शन ऑफ वॉटर डिक्रीजेस. बोला, थोडस वाढवून सांगतो आहे ना. वेन दी डिटर्जंट पावडर इज मिक्स इन दी वॉटर, कायच्यासाठी टाकतो पाण्यात रे बा, तर कपडे धुवासाठी, काय खुशी थोडी येते. When the detergent powder is added or mixed in the water, कायच्यासाठी, टू वॉश दी क्लॉथ. ठीक आहे. फायदा होते काय, तर सरफेस टेन्शन ऑफ वॉटर डिक्रीजेस. बोला, जसं सरफेस टेन्शन वॉटरचं कमी होईल, होते काय, वॉटर मेक्स गुड कॉन्टॅक्ट, भल्ल गोड नातं तयार करते. कोणाशी, त्या कपड्याच्या धाग्याशी आहे ना. गुड कॉन्टॅक्ट विथ दी फॅब्रिक. असं सिंपल साध्या भाषेतले हो, काही कठीण त्रासच नाही घ्या. When detergent powder is mixed in the water, surface tension of water decreases and water makes good contact with the fabric. बोला, ठीक आहे. And is able to remove tough stain. टफ स्टेन समजते, अरे कठीण डाग, तेला गिला ते डाग असून ते असं हो. ठीक आहे. आता पुढचा पॉइंट सांगतो. इनसोल्युबल, पाण्यात न विरघळणारे. When insoluble impurities are added in the water, surface tension of water decreases. ठीक आहे. मात्र होते काय, ड्यू टू इम्प्युरिटी द कोहेसिव्ह फोर्स ऑफ लिक्विड डिक्रीजेस अँड विच अफेक्ट द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. बोला, समजते का. ऑल्सो इट अफेक्ट द शेप ऑफ मिनिस्कस. हे हो, नाही समजलं, काही टेन्शन नाही, मी उदाहरण घेऊन सांगतो. मर्क्युरी पारा समजते का. मर्क्युरी हवेमध्ये राहिला, धूळ उडाली, डस्ट पार्टिकल, तर त्या मर्क्युरीवर बसतात. मर्क्युरी त्याला गॅदर्ड करतो. जसं मर्क्युरीनं डस्ट पार्टिकल गॅदर्ड केलं, तर मला लक्षात घ्या, त्याचं सरफेस टेन्शन डिक्रीज होते, रिड्यूस होते. आणि अशा वेळेस या सॉलिड सरफेसवर हा मर्क्युरी असा स्पेरिकल ड्रॉपच्या फॉर्म मध्ये राहत नाही. बोला, इट डज नॉट फॉर्म स्पेरिकल ड्रॉपलेट. ठीक आहे. जोपर्यंत त्याच्यातलं डस्ट पार्टिकल तुम्ही काढत नाही, सिंपल साधा आहे. तर मला लक्षात घ्या, मर्क्युरी गॅदर दी डस्ट पार्टिकल आहे ना. ड्यू टू डस्ट पार्टिकल प्रेझेंट इन दी मर्क्युरी, इट्स सरफेस टेन्शन इज रिड्यूस and it does not form spherical droplet. ड्रॉपलेट म्हणजे लहानसा थेंब, ड्रॉप म्हणजे मोठा थेंब, ड्रॉपलेट म्हणजे छोटा. असं कुठपर्यंत, अनलेस द डस्ट पार्टिकल इज कम्प्लिटली रिमूव्ह. जोपर्यंत डस्ट पार्टिकल त्यातला काढून नाही फेकत, तोपर्यंत तो ड्रॉप तयार नाही करत. बोल पहा. आणि पुढचा पॉइंट आहे इफेक्ट ऑफ टेम्परेचर. बोला, समजते का. अरे साधारणतः मोस्ट ऑफ द लिक्विड, एखादा असेल रेअर केसेस, पण मॅक्झिमम नंबर मध्ये लक्षात ठेवा, मोस्ट ऑफ द लिक्विड लक्षात ठेवायचो. समजते का. इन द मोस्ट ऑफ द लिक्विड ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस सरफेस टेन्शन डिक्रीजेस. टेम्परेचर वाढवलं, सरफेस टेन्शन डिक्रीज होते. मी उदाहरण घेऊन सांगतो, बढिया सांगतो. वेन न्यू कॉटन फॅब्रिक, नवीन शर्ट असेल, इज वॉश्ड इन कोल्ड वॉटर and water does not make good contact. कोणाशी रे बा, विथ फॅब्रिक, कपड्यासोबत. ठीक आहे. वाय, ड्यू टू इट्स हायर सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन कमी झालं त्याचं का, तो मस्त प्रेमानं नातं तयार करते. सरफेस टेन्शन हायर असलं तर तुझ्या जवळच नाही जात. खोटं वाटत असं ना, नवीन रुमाल आणा दुकानातून, नवीन रुमाल आणि टाईट टफ राहते, त्याला पाण्यात बुडवा, पण असं टाका, मार्क करून बिलकुल फ्रेश दुकानातून आणायचं, यूज नाही करायचं, डायरेक्ट पाण्यात टाका, लवकर पाणी शोषणार नाही. मा चॅलेंज. आणि जुनं वापरलेलं टाका, पटकन तरी असं अंदर बुडवा, पूर्ण पटकन पाणी शोषून देईल. लक्षात घ्या. आणि म्हणून मी म्हटलं का, वेन न्यू कॉटन फॅब्रिक इज वॉश्ड इन कोल्ड वॉटर, वॉटर डज नॉट मेक गुड कॉन्टॅक्ट. समजते का. वॉटर डज नॉट मेक गुड कॉन्टॅक्ट विथ फॅब्रिक. वाय, ड्यू टू इट्स हायर सरफेस टेन्शन. याच्या उलट,
when hot water is used and it easily remove the tough stain, कठीण असणारे डाग on fabric. Why? Because it has low surface tension. पाणी गरम केलं, टेम्परेचर वाढलं ना राजा, टेम्परेचर वाढलं तर सरफेस टेन्शन डिक्रीज होते. असं आहे. काही पदार्थ असे आहे ना, तुमचं पुस्तक सांगते, जसं मोल्टन कॉपर आहे ना, मोल्टन कॅडमियम, कॅडमियम म्हणता, सीडी कॅडमियम, बोला. ठीक आहे, हे दोन उलट काम करते. मोल्टन कॉपर लक्षात ठेवा आणि मोल्टन कॅडमियम एमसीक्यू मध्ये येणारा प्रश्न आहे. यांचं टेम्परेचर वाढलं ना तर यांचं सरफेस टेन्शन पण वाढते, उलपाट काम करते. ठीक आहे, इन केस ऑफ मोल्टन कॉपर अँड लक्षात ठेवा मोल्टन कॅडमियम. ठीक आहे, सरफेस टेन्शन इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. बोल बाबा. ठीक आहे, आणि सरफेस टेन्शन लिक्विडचं ज्या आहे ना टेम्परेचर वर 0 होते त्या टेम्परेचरले क्रिटिकल टेम्परेचर म्हणतात. नाही समजलं? अहो लिक्विडचं सरफेस टेन्शन 0 झालं, कोणत्यातरी टेम्परेचर लिक्विडचं वाढवा ना हो, सरफेस टेन्शन हळूहळू कमी होत जाईल. एक वेळ अशी येईल का मग असं एक टेम्परेचर राहील का त्यावेळेस त्याचं सरफेस टेन्शन आपल्याला काय दिसल रे बात, 0 दिसल. तो जे तापमान राहील, टेम्परेचर राहील, त्याले म्हणते क्रिटिकल टेम्परेचर. शॉर्ट अँड स्वीट मध्ये सांगतो बा, एका वाक्यात समजून घ्या का सरफेस टेन्शन ऑफ लिक्विड इज 0 ॲट क्रिटिकल टेम्परेचर. बोला. डन. आवडला माझा व्हिडिओ, इथंच मी स्टॉप करत आहो. वाय सिंपल गोष्ट आहे का, हा जो टॉपिक आहे ना इथं पूर्ण होत आहे. आणि नवा गडी नवा राज आणि उद्याच्या प्लेट मध्ये बिलकुल नवीन फ्रेश पॉइंट आहे. मग आता याले त्याच्यात टाकत नाही, तो याच्यात नाही टाकत, म्हणून इथं स्टॉप करत. आवडला माझा व्हिडिओ, आवडला तर लाईक कर, सबस्क्राईब करा, शेअर करा. मित्र लक्षात ठेवा, घंटी वाजवा आणि मेसेज करत जा. नमस्कार.